हिरव्या तुरींचं सीझन जाण्याआधी ना विदर्भ स्पेशल ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मी इथे 1 वाटी हिरव्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं. 4 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि सोबतच हे दाणे आपण याच्यामध्ये टाकून घेतले आणि आता याला हलकंसं परतून घ्यायचं. खूप जास्त परतायचं नाही आहे. हलकासा कलर चेंज झाला ना की आपण आता एका प्लेटमध्ये हे सगळे दाणे काढून घेऊयात. तर हे सगळे दाणे मी इथे आता काढून घेतलेले आहे. आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आणि आता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे. तर बघा या पद्धतीने मी इथे हे जाडसर वाटून घेतलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर खूप जास्त मसाल्यांची गरज नाही आहे, का आपण मिरची, लसूण वगैरे आधीच घातलेलं आहे. तर याच्यामध्ये धने जिरे पावडर घातलं आहे, सोबतच चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे बेसन घालून घेतलं. आता हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं. आता याचे ना गोळे तयार करून घ्यायचे. तर तुम्ही हे कुठल्याही साईजमध्ये करू शकता किंवा कुठल्याही शेपमध्ये करू शकता. तर या पद्धतीने गोल गोल गोळे करू शकता. नाहीतर असं मुठ्ठे असतात ना तसं सुद्धा बनवून घेऊ शकता. तर हे सगळे गोळे तयार करून घेतले. आता दुसऱ्या साईडला मी इथे घरी बनवलेलं हे दही घेतलं होतं. याच्यामध्ये 1 चमचा बेसन घालून घ्यायचं आणि याला हलकंसं घुसवून घेतलं. नंतर आता जेवढं पाणी लागते ना तेवढं घालायचं आणि आता याला चांगलं घुसळून घेतलं, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. असं प्लेन चांगलं घुसवून घेतलं आहे. तुम्ही हे मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता. तेल गरम झालं तर याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. हे सगळे टाकून घेतले आणि याला चांगलं तळतळू द्यायचं. नंतर याच्यामध्ये ठेचलेलं लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. हे सुद्धा आपल्याला चांगलं याच्यामध्ये फिरवून घ्यायचं. थोडंसं इथे हिंग घातलेलं आहे. हिंगाने याची चव खूप छान लागते. यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची. परत याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण जे घुसवून ठेवलं होतं ना दही, ते घालून घ्यायचं. आता याला हलकंसं मिक्स करून घेतलं. नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता ना या कढीला आपल्याला हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे. खूप जास्त उकळायची गरज नाही. हलकीशी एक उकळी आली की याच्यामध्ये आपण जे बॉल्स तयार करून ठेवले होते ना तुरीच्या दाण्याचे, ते घालून घ्यायचे. आता याला ना मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. तर बघा तुम्ही आता बघू शकता, म्हणजे कढीसुद्धा थोडीशी घट्ट आली आहे, कारण हे जे आपण बॉल टाकतो ना त्याच्यामुळे हलकीशी कढी घट्ट येते. हे कढी गोळे शिजायला ना थोडासा वेळ लागतो, म्हणून 10 मिनिटं 12 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. तुम्ही याला ना आधी वाफवून नंतरसुद्धा कढीमध्ये घालू शकता. पण या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. मस्त असे चमचमीत आपले हे तुरीचे दाण्याचे कढी गोळे, किंवा याला विदर्भामध्ये लवटसुद्धा म्हणतात. तर मी यासोबत ना मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी बनवून घेतली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.